नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गूढ पण तितक्याच सत्य आणि प्रभावी अशा विषयावरती श्रवण करणार आहोत. आणि तो विषय म्हणजे कर्माचा सिद्धांत. मंडळी, कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, की काही लोक खूप चांगले असूनही त्यांना सतत दुःख का मिळते आणि काही लोक चुकीची कामे करूनही ती सुखामध्ये दिसतात? हे सगळे का घडते? यामागे कोणता नियम कार्यरत आहे? तर या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे कर्माचा सिद्धांत. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय तुम्हा सर्वांना लक्षात आलेलाच आहे, की आज आपण कर्माचा सिद्धांत याविषयी माहिती श्रवण करणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. चला तर मग ऐकूयात कर्माचा सिद्धांत. कर्माचा सिद्धांत हा निसर्गाचा एक अटळ नियम आहे आणि हा नियम आपल्याला सांगतो की आपण जे काही करतो त्याचेच फळ आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये परत नक्कीच मिळते. आपण आज जे कर्म करतो तेच आपले उद्याचे भविष्य आहे. म्हणजेच आजचे कर्म हे आपले भविष्य घडवत असते. मित्रांनो, कर्म म्हणजे फक्त आपल्या हातांनी केलेली कृती नाही, तर कर्म म्हणजे आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती हे तिन्ही मिळून कर्म तयार होते. जेव्हा आपण चांगला विचार करतो, चांगले बोलतो आणि चांगली कृती करतो, तेव्हा ते कर्म चांगलं बनतं. आणि जेव्हा आपण वाईट विचार करतो किंवा वाईट शब्द अथवा वाईट कृती करतो, तेव्हा ते वाईट कर्म बनतं. आणि निसर्गाचा नियम हा खूप साधा आहे. तो म्हणजे जसे कर्म तसेच फळ. आता एखाद्या उदाहरणाने जर समजून घ्यायचे झाले तर, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही मदत केली तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसेल आणि त्या आनंदातून तुम्हाला देखील समाधान मिळेल. आणि हेच चांगल्या कर्माचे फळ आहे. पण कदाचित तुम्ही जर एखाद्याला दुखावले, त्याचा अपमान केला, तर त्याचे दुःख आणि त्याची नकारात्मक ऊर्जा कधीतरी तुमच्याकडे परत येते. कदाचित ती वेगळ्या स्वरूपामध्ये येते, परंतु नक्कीच परत येते. मंडळी, कर्माचा सिद्धांत हा बी आणि झाड यांसारखा आहे. आपण जे बी पेरतो त्याच प्रकारचे झाड उगवते. जर आपण आंब्याचे बी पेरले तर आंब्याचे झाड उगवेल. त्यातून आपल्याला बोरे अथवा सफरचंद नक्कीच मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे आपण जे कर्म करतो त्याच प्रकारचे फळ देखील आपल्याला मिळत असते. आता या कर्माचे मुख्यतः 3 प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. पहिला प्रकार म्हणजे संचित कर्म, दुसरा प्रकार प्रारब्ध कर्म आणि तिसरा प्रकार म्हणजे क्रियमान कर्म होय. पहिला प्रकार संचित कर्म याविषयी आपण काही माहिती श्रवण करूयात. काही कर्मे अशी असतात की जी तात्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यासाठी काही प्रमाणामध्ये काळ जावा लागतो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार उशीर लागतो, तोवर ती कच्च्या स्वरूपामध्ये तशीच राहतात. आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू शिल्लकच राहिलेली असतात. ती आपले संचित होऊन राहतात व अशा फळ न दिलेल्या कर्मांनाच आपण संचित कर्म असे म्हणतो. उदाहरणार्थ, तुम्ही आज कोणाला अपशब्द बोलले किंवा भांडण झाले तर 10-12 दिवसांनी तो मनुष्य पुन्हा येऊन तुमच्या कर्माची सव्याच परतफेड करतो. किंवा
थोबाडीत मारण्याचे तुमचे कर्म हे पक्व होण्यास 10-12 दिवस लागतात व मग तो व्यक्ती तुम्हाला फळ देऊन शांत होतो. अशा प्रकारे आपण एखादी कृती केल्यानंतर लगेच त्याचे फलित प्राप्त न होता काही कालावधीनंतर आपले फळ आपल्याला पुन्हा मिळते. ते चांगले असो वा वाईट असो, यालाच आपण संचित कर्म असे म्हणतो. तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्यांना दुःख दिलेले असेल, तर तुमच्या वृद्धावस्थेमध्ये तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व जणू काही तुमच्या पूर्वकर्माचे हे फळ मिळालेले असते. कारण मध्ये बराच काळ लोटलेला असतो आणि याच जन्मामध्ये तुम्हाला ते फळ मिळते. हेच संचित कर्मफल आहे. त्यानंतरचे दुसरे कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म होय. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला आपण प्रारब्ध कर्म असे म्हणतो. खूप अगोदरच्या काळापासून जन्मजन्मांतरीचे संचित कर्माचे असंख्य हिमालय सदृश पर्वतच्या पर्वत अगदी अनेक जीवात्म्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेले असतात आणि त्यापैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढीच प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर त्या जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवन काळामध्ये भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर या सर्व प्रपंचामधून सुटते. मग ते प्रारब्ध भोगण्यासाठी त्या जीवाला एक देह मिळतो. त्याचप्रमाणे आरोग्य, स्त्री, नातलग, सुखदुःख वगैरे या सर्व जीवन काळाच्या दरम्यान जीवाला प्राप्त होत असतात आणि सर्व प्रारब्ध कर्म हे पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो व जीवात्मा त्या देहातून निघून जातो. श्रोतेहो, आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत की वृद्धापकाळामध्ये किंवा काही शारीरिक व्याधी जडलेली असताना त्या व्यक्तीला एका कुशीचे दुसऱ्या कुशीस देखील होता येत नाही किंवा काही कारणास्तव त्याच्या अंगाला दुर्गंध सुटलेला असतो आणि तो अगदी अंथरुणाला खिळून पडलेला असतो. अशा या वेळेमध्ये तो वारंवार परमेश्वराला हाका मारून, देवा मला यांमधून सोडव, या यातनांमधून माझी सुटका कर, असे वारंवार विनंती करत असतो. परंतु तरीही या जन्मी जे भोगायचे निर्धारित प्रारब्ध आहे ते जोवर भोगून संपत नाही तोवर त्याने काहीही केले तरी त्याचा देह मात्र या सर्व संकटांमधून सुटत नाही. ज्या क्षणी ते सर्व प्रारब्ध भोगून पूर्ण होते त्यानंतर त्याच्या तोंडामध्ये घातलेला गंगाजलाचा पाण्याचा एक थेंब देखील पोटात न जाता नाकावाटे तो बाहेर पडतो व त्याचा अंत होतो. अशा प्रकारे संचित कर्माच्या असंख्य अशा साठ्यातील काही कर्मे ही परिपक्व होऊन प्रारब्ध कर्मात रूपांतरित होतात व त्याच्या भोगण्यासाठी जणू काही ते वाटच पाहत असतात आणि पुन्हा ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवीन देह त्या व्यक्तीला पुन्हा प्राप्त होतो. पुन्हा नवीन आईवडील, नवीन नातलग, नवीन जीवनकाळ व पुन्हा ते कर्म किंवा ते प्रारब्ध भोगण्याची तयारी. आद्य शंकराचार्य म्हणतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. अशा प्रकारे अनेक योनींमध्ये जीव भटकत असतो. श्रोतेहो, तुम्ही कर्म केलेत की त्यांचे फळ तुम्हाला चिकटलेच असे समजा. कारण फळ भोगल्याविना आपली कोणाचीच सुटका यामधून होत नाही. परिणामातून सुटण्यासाठी तुम्ही कितीही खटपट करा, आटोकाट प्रयत्न करा, परंतु त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून सुटका कदापिही होत नाही.
तर तिसरा कर्माचा प्रकार म्हणजे क्रियमान कर्म. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जी जी काही कामे करतो त्या सर्वांचा समावेश या क्रियमान कर्मामध्ये होतो. त्याचप्रमाणे सकाळपासून रात्रीपर्यंत किंवा एक आठवडाभर किंवा एक महिना किंवा अनेक महिन्यांपासून आपण जी काही कर्मे करत राहतो त्या सर्व कर्मांना क्रियमान कर्म असे म्हणतात. म्हणजेच जी कर्मे केल्यानंतर ती करणाऱ्याला फळ देऊन लगेच शांत होतात त्याला आपण क्रियमान कर्म असे म्हणतो. क्रियमान कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण तहान लागल्यानंतर पाणी पितो किंवा भूक लागल्यानंतर जेवण करतो. त्यावेळी पाणी पिले की आपली तहान संपते आणि जेवण केले की आपली भूकही निवते. त्याचप्रमाणे हे क्रियमान कर्म हे त्वरित तात्काळ फळ देऊन शांत झालेले असते. यालाच आपण क्रियमान कर्म असे म्हणतो. श्रोतेहो, आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. आपण फक्त वर्तमानामध्ये चांगले कर्म करून आपले भविष्य मात्र नक्कीच बदलू शकतो. एक छोटी कथा आपण श्रवण करूयात. एकदा एक माणूस खूप गरीब होता, परंतु तो खूप दयाळू आणि चांगल्या मनाचा होता. एक दिवस त्याला रस्त्यावरती एक जखमी माणूस दिसला. त्या गरीब माणसाकडे पैसे नव्हते, परंतु तरीही त्याने त्या जखमी व्यक्तीला मदत केली. त्याला पिण्यासाठी पाणी दिले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. मध्ये कालांतराने बराच काळ लोटला. काही वर्षांनी तो गरीब माणूस स्वतः एका मोठ्या संकटात सापडला होता आणि त्यावेळी त्याला मदतीची गरज होती. तेव्हा अचानक एक श्रीमंत व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येतो आणि त्या गरीब माणसाला संकटामधून बाहेर काढतो. त्यानंतर त्याला कळते की तीच व्यक्ती होती ज्याला त्याने अनेक वर्षांपूर्वी मदत केली होती. श्रोतेहो, या कथेवरून आपल्याला हेच कळते की हा कर्माचा सिद्धांत आहे. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते. कधी कधी लोक विचार करतात की मी चांगले कर्म करतो तरी देखील मला लगेच चांगले फळ का मिळत नाही. याचे कारण म्हणजे कर्माचे फळ मिळायला वेळही लागू शकतो. जसे बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याचप्रमाणे कर्माचे फळ देखील मिळायला वेळ लागतो. परंतु कर्माचे फळ हे कधीच वाया जात नाही हे मात्र लक्षात ठेवावयास हवे. कर्माचा सिद्धांत आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. तो म्हणजे आपण नेहमी चांगले कर्म करत राहावे. चांगले कर्म केले की आपले जीवन सुंदर बनते. जर आपण इतरांना आनंद दिला तर तोच आनंद आपल्याकडे परत येतो व जर आपण इतरांना दुःख दिले तर ते दुःखही आपल्याकडे परत येते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनामध्ये वर्तमानामध्ये नेहमी सत्य बोलावे, इतरांना मदत करावी, कोणालाही दुखवू नये. कर्माचा सिद्धांत आपल्याला जबाबदार बनवतो. तो आपल्याला सांगतो की आपल्या जीवनाचे नियंत्रण आपल्याच हातात आहे. कारण आपण आज जे करतो तेच आपले उद्याचे भविष्य ठरते. श्रोतेहो, जीवनात सुख आणि दुःख ही येतच राहतात. परंतु आपण चांगले कर्म करत राहिलो तर एक दिवस आपले जीवन नक्कीच आनंदाने भरून जाईल. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा. कर्म हा एक आरसा आहे. आपण जे करतो तेच आपल्याला परत दिसते. आजचे तुमचे कर्मच तुमचे उद्याचे भविष्य घडवणार आहे. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा, कारण चांगले कर्म हे कधीच वाया जात नाही. श्रोतेहो, तुम्हाला कर्माच्या सिद्धांतावरती विश्वास आहे का? तुमचे मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.